कमीत कमी वेळेत आणि फक्त 2 भांडे भरतात आणि आपलं तूप आहे की जे रेडी होऊन जातं। जी साय होतं पातेलं ते मी सकाळपासून वरती ठेवलेलं होतं, कारण आपण नेहमी ते फ्रीजमध्ये ठेवत असतो साय। आणि एक झारा घेतला की जो झारा आपला तळणाचा पण असतो, की लोणी होती ना ती काढून घेतली आणि कढईमध्ये ठेवली। चाळणीमध्ये बसून गेली बघा, कढई अजिबात जळालेली नाहीये। 15 मिनिटात एवढं छानसं तूप की जे बनून जातं। भरपूर सारी भांडणं झाली आणि माझा परम आहे की जो रुसून बसला, ते बघा तो कसा रुसून बसतो। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार होते की घरगुती पद्धतीने गावरानी तूप कसं बनवायचं, ते पण कमीत कमी वेळेत आणि फक्त 2 भांडे भरतात आणि आपलं तूप आहे की जे रेडी होऊन जातं। कारण तूप बनवताना कसं असतं ना की खूप सारे भांडे पण भरतात आणि तेलकट होतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल की मी तूप हे कसं बनवत असते। चला, त्याआधी मी काय केलं, हे जी साय होतं पातेलं ते मी सकाळपासून वरती ठेवलेलं होतं, कारण आपण नेहमी ते फ्रीजमध्ये ठेवत असतो साय। तर फ्रीजमधून काढल्या लगेच बनवू नका, ते कमीत कमी 4 ते 5 तास तरी बाहेर ठेवा, जेणेकरून जे तूप आहे की ते पटकन बनतं। आता मी हे काय वापरत आहे, तर मी घेतलेलं आहे ब्लेंडर। काही जण याला ग्राइंडरही म्हणत असतील, मी ब्लेंडर म्हटले। आणि त्याच्या सहाय्याने पटकन असं लोणी वेगळं होतं आणि ताकही वेगळी होते। आणि फक्त हे आपल्याला फिरवायला 5 मिनिटं लागतात। 5 मिनिटांमध्ये लोणी आणि ताक हे सेपरेट होऊन जातं। तर माझे असं काही बनवण्याची पद्धत आहे। आणि पाणी जे आहे ते आपल्याला जसं वाटेल तसं ॲड करत चालायचं आहे। म्हणजे आता जेवढं आपण पाणी टाकत चालतो ना तेवढं ताकही बनत चालतं। आणि पाण्याच्या याच्यानुसार ते लोणी पण आहे की ते पटकन वरती येत असतं। आता व्हिडिओत तुम्हाला दिसतंय की वरती हे मस्त छानसं लोणी येत आहे आणि खाली आहे की ते ताक बरोबर बनत आहे। आणि त्यानंतर मी काय केलं, मोजून फक्त माझं 5 मिनिटं ब्लेंडर चाललं। त्यानंतर एक कढई घेतली आणि एक झारा घेतला की जो झारा आपला तळणाचा पण असतो, की आपण कुरडई पापड वगैरे तळतो तो झारा। त्या झाराच्या सहाय्याने मी काय केलं, जी लोणी होती ना ती काढून घेतली आणि कढईमध्ये ठेवली। आता काय असतं, भरपूर ज्या स्त्रिया असतात, गृहिणी असतात, त्या कदाचित डायरेक्ट हाताने पण ती पिळून लोणी काढत असतात। पण त्याने काय होतं ना, आपले हात खूप सारे चिकट होतात, भांडे पण खराब होतात आणि ते चिकटपणा लवकर जात नाही जोपर्यंत आपण गरम पाणी करणार नाही। तर शक्यतो मी झाऱ्याचा उपयोग करत असते, जेणेकरून लोणी आणि ताक इझिली ते वेगळं पण होतं, आपले हात पण नाही भरत। आणि बघू शकता इथे फक्त 2च जे आपले भांडे ते भरलेले आहेत, की जे म्हणजे पहिले सायचं की ज्यात मी साय काढत होते, आणि दुसरी म्हणजे कढई की ज्यात आपण तूप कढवणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही पण ट्राय करून बघा, झाऱ्याचा उपयोग करा आणि झाऱ्याच्या सहाय्याने लोणी काढा, पटकन निघेल आणि हातही भरणार नाही। अशी काही मी शॉर्टकट अशी पद्धत वापरते। त्यानंतर मी काय करते, जे लोणी ना त्याच्यामध्ये थोडं का होईना हे गेलेलं असतं, काय म्हणतात ताक, तर मग ते ताक मी काढण्यासाठी ते लोणीला थोडं प्रेस करून घेते झाऱ्याने, की जेणेकरून जे ताक आहे ते बरोबर खाली नितरत येतं। तर तुम्ही पण अशी पद्धत नक्की वापरून बघा, तुम्हालाही चांगलीच वाटेल। आणि बघा तेवढ्या सायची केवढी सारी मस्त लोणी निघाली आहे आणि इकडे निघालं आहे ताक। आता ताक आहे की जे मी कमीच बनवलं, कारण आम्ही 2च लोक असल्यामुळे पोरं एवढं काही खात नाही, त्यामुळे मी ताक कमी केलं आणि लोणी निघाली। आणि ह्या लोणीची तुम्ही बेरी बघाल ना तर एकदम म्हणजे एकदम थोडीशी निघते आणि तूप आहे की हे भरपूर सारं बनतं। आणि मग नंतर काय करायचं, की जी लोणी ना ती मस्त गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवून द्यायची आणि छानसं असं ते मस्त होऊ द्यायचं। आणि एक करा तुम्ही, सगळ्या गृहिणी काय करतात की लोणी ना गॅसवर ठेवून देतात आणि आपल्या कामांमध्ये निघून जातात। त्याने काय होतं, जी आपली कढई असते ना ती पूर्णपणे जळली जाते आणि घासायला पण आपल्यालाच तेवढा ताण होतो। तर शक्यतो तुम्ही कामं पण करत राहा, असं नाही की कामं करू नका, फक्त ते लोणीकडे बघत बसा, कामं पण करत राहा, पण अधूनमधून येऊन त्याला असं नीट ढवळत जा। जोवर आपण ते ढवळणार नाही ना ते मटेरियल सगळं लोणी वगैरे, तर
ते कढई ना ते लवकर चिटकून जाईल आणि आपण असं नेहमी ढवळत राहिलो ना येता जाता तर ते कढई पण खराब होणार नाही आणि खाली काळं पण होणार नाही. तर आता जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते, हे जे वरचं व्हाईट आहे ते जेव्हा जातं ना पूर्ण गायब होतं ना तेव्हा समजून घ्यायचं की आपलं तूप आहे की जे बनलेलं आहे. तर म्हणजे ज्यांना म्हणजे माहिती नाही त्यांच्यासाठी मी ही गोष्ट शेअर केलेली आहे. कारण मी पण जेव्हा नवीन होते तूप बनवत होते तेव्हा मी पण असंच काही केलेलं. इथं झालं काय, मी पण तोच विचार केला की चला लोणी वितळतंय, तूप बनतंय, तोपर्यंत घराला झाडू मारून घेऊ. तेवढ्यात बघा लगेच खाली चटकायला पण लागलं होतं. नशीब की मी पटकन आले आणि ते ढवळायला लागले, नाहीतर मग काय झालं असतं पूर्ण कढई माझी काळी झाली असती आणि पुन्हा तो घासायचा ताण आणि त्याची चिकट भांडे, खूप सारं परेशानी होऊन जाते. तुम्ही बघू शकता माझी कढई काहीच काळी झालेली नाहीये, फक्त जे 2 मिनिटासाठी लटकलं तेवढंच. आता ते तुम्हाला म्हटली होती मी की ते व्हाईट जे निघालं की आपलं तूप हे जे बनलेलं असतं तर बघा व्हाईटपणा एकदम कमी होत चाललेला होता आणि तूप आहे की जे मस्त असं सुटलेलं होतं आणि बाहेर येतही होतं. जे नवशिकाऊ असतील त्यांच्यासाठी ही ट्रिक्स छान आहे की व्हाईटपणा गेला की तूप हा यायला लागतं. तर अशा प्रकारे बघा माझं तूप हे बनलेलं होतं आणि मी इथं काय केलेलं होतं की गॅस आहे तो बंद करून दिलेला होता. कारण जर गॅस अजून मी चालू ठेवला असता ना तर हे असं उकळतं ना ते तूप, तर त्याने काय होतं जास्त उकळलं गेलं ना की कडवटपणा येतो आणि थोडं काळंही बनतं आणि काळं झालं ना ते तुपाची चव अशी कडवटशी लागते. त्यामुळे जेव्हा पण तूप असं बनायला लागेल ना तुम्ही गॅस हा बंद करून देत जा आणि 5-10 मिनटं ती कढई तशीच गॅसवर राहू द्या, जेणेकरून गरम वाफेने ते पूर्णपणे तूप आहे की जे एक साईडला होऊन जातं आणि लोणी आहे की जी एक साईडला होऊन जाते. तर अशा प्रकारे माझं फायनली तूप हे बनलं होतं. तुम्ही बघू शकताय तूप किती छान असं वर आलेलं. मग त्यानंतर एक चाळणी घ्या आणि त्या चाळणीने ते तूप आहे की छानसं असं गाळून घ्या. आता मी एक चाळणी की जी सेपरेट ठेवलेली आहे तुपासाठी, कारण ही जर चाळणी आपण पुन्हा चहासाठी वापरली ना तर खूप सारा तुपकट वास हा राहतोच आणि ते तुपकट चव येते. मग शेवटी थोडीशीच बेरी निघालेली, मी तुम्हाला म्हटलेली, त्यासाठी मी शिवायला हेल्पला बोलवलं आणि सगळी बेरी आहे की जी एका चाळणीमध्ये बसून गेली. बघा कढई अजिबात जळालेली नाहीये. जेवढी थोडीफार जळाली होती माझी 5 मिनिटाकरता मी झाडू मारायला गेलेली तेवढीच, आणि बेरी बघा तुम्ही फक्त चाळणीभर निघाली एवढ्या मोठ्या लोणीची. तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरून बघा. 10 ते 15 मिनिटात एवढं छानसं तूप आहे की जे बनून जातं. भरपूर सारं तूप निघालेलं आणि माझ्या तुपाचा कलर येल्लो आहे, कारण दुधाची साय ही गाईच्या दुधाची होती. आम्ही परमसाठी गाईचंच दूध यूज करत असतो, त्याच्यामुळे तूप पण माझं छान असं पिवळं बनलेलं आहे. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. त्यानंतर मी गेलेली मार्केटला आणि घेऊन आलेली भाजीसाठी मेथी आणि कांदे. आता तुम्ही कुठलंही एक्स्ट्रा काम करा, काहीही करा, तुम्हाला स्वयंपाक हा काही टळतच नसतो. त्याच्यामुळे मला परत मार्केटला जावंच लागलं आणि कांदे आणि मेथी मी घेऊन आली रात्रीच्या स्वयंपाकाकरता. आणि काही होऊ द्या, हा स्वयंपाक आहे ना कधी टळतच नाही. मला इतका कंटाळा येतो ना कधी कधी करायचा की एक्स्ट्रा काम म्हटलं ना ते झालं की असं वाटतं नकोच स्वयंपाक, कोणी आई तर दिलं ना खायला तर खूप चांगलं वाटेल. आणि ही फिलिंग मलाच नाही प्रत्येक गृहिणीला येते. पण माझं तूप बनवणं पण इमर्जन्सीच होतं, कारण त्या सायाच्या पातेल्याला मी 2 दिवस वरती काढलं ठेवलं पण टाईमच भेटला नाही. इकडचं आवरेपर्यंत लगेच इकडे दोघी भावांची भांडणं झाली आणि माझा परम आहे की जो रुसून बसला. ते बघा तो कसा रुसून बसतो आणि कसा रागही त्याला येतो. इथे आलेला होता त्याला राग, मग कसं बसं मी त्याला समजवलं, दोघांचं नाराजी दूर केली आणि दोघांना बाहेर खेळायला पाठवलं. मग मी स्वयंपाक वगैरे रेडी केला, मेथीची भाजी केली आणि जे भांडे होते माझे दुपारचे रॅकमधले ते सगळे मी काढले आणि जागच्या जागेवर ठेवून दिले. आणि इकडे स्वयंपाक झाला, सगळं किचन आवरलं, साफसफाई झाली. तर माझे पोरं असे थोडी आहे की जे अजिबात घाण न करता राहतील. त्यांनी लगेच हॉल हा तिकडे माझ्यासाठी रेडी करूनच ठेवलेला होता. आणि आपल्या गृहिणींची तेच काम आहे, मला तरी वाटते. इकडची रूम क्लीन झाली का तिकडे करा, तिकडची साफसफाई झाली की इकडे करा. कधी आपले दिवस संपतात आणि कधी वेळ निघून जातो कळतच नाही. असं वाटतं घड्याळाचा काटा आहे की जो फक्त फिरत राहतो आणि बघत राहतो आपल्याकडे की आवर टाईम होतोय, असं तो आपल्याला काहीतरी सजेस्ट करत असतो. मला तर खरंच कधी कधी ना असं टाईम अपुरा पडतो. असं वाटतं की अजून थोडा टाईम हवा होता घर आवरण्यासाठी किंवा कामासाठी.
हे सगळं करत करत स्वतःला अजिबात हा टाइम भेटत नाही. ठीक आहे, चला असू द्या, घरोघरी तीच कहाणी आहे. तुमच्याकडे पण तेच आहे, माझ्याकडे पण तेच आहे. बोलून दुसरा काहीच फायदा होणार नाही आहे. आणि ना माझी थोडी तब्येत पण डाऊन आहे, त्यामुळे तुम्हाला आवाजावरून कळतच असेल. पण ठरवलेलं आहे की रोज हा व्लॉग गेला पाहिजे, व्हिडिओ गेला पाहिजे. त्यामुळे काही असो, मी व्हिडिओ बनवण्याचं काम काही सोडतच नाही. जितके दिवस शक्य होईल तितके दिवस मला ते कंटिन्यू करायचंच आहे. तर 2च भांडे भरून बनवलेलं तूप कसं वाटलं मला नक्की कमेंट करा. आणि तुम्ही पण नेक्स्ट टाइम हे यूज करून बघा. ही आयडिया तुम्हाला पण सोयीस्कर होईल. नाही तुम्हाला गरम पाणी करून भांडे धुवायची गरज पडेल किंवा काहीच नाही. 2 पातेले की जे आपल्या विम लिक्विडने पण निघून जातात. चला, मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट टाका. आणि व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर माझ्या चिमुकल्यांसाठी एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उद्या भेटूया एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. आणि उद्याचा पण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. उद्या पण तुमच्यासाठी मी एक छानशी रेसिपी घेऊन येणार आहे आमच्या खानदेशी पद्धतीची. चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.